morning, people. Good morning, good morning, good morning. It's a Saturday, and we are doing a Saturday ride towards a new destination. म्हणजे पहिल्यांदा हे डेस्टिनेशन एक्सप्लोर करायला जातोय नवीन कार्यकर्त्यासोबत. ऑफिसमधला फ्रेंड आहे आणि ऑफिसची स्टोरी पण तुम्हाला लोकांना माहिती नाही आहे, ती पण डिस्क्राईब करू आजच्या दिवसात. आणि नवीन डेस्टिनेशन आहे भुलेश्वर टेम्पल. एक्झॅक्ट मला पण माहीत नाही आहे, पण मी जातोय तुमच्यासोबतच, मी पण पाहतोय. सो लेट्स गो. Trip 20. Cool. Let's play a song. काय आहे का आवाज? Scenario by Sam Mohit, Malanwala 59. Let's go, guys. Okay, so people, good morning. Welcome to a new video. It's a Saturday ride. Oh, three clubs. अरे यार. Good morning, boys and girls, ladies and gentlemen. Okay, today is 15th of March. टाइम झालेला आहे 4:40 आणि अर्ली मॉर्निंग आपण निघालेलो आहोत एक सुंदर अशा बाईक राईडला. ही बाईक राईड म्हणजे एक असं डेस्टिनेशन आहे जे की मी पहिल्यांदाच ऐकलंय आणि पहिल्यांदाच ते विजिट करायला जातोय. खूप नवीन आहे ती जागा माझ्यासाठी आणि मी म्हणलं आता जातोच आहे तर तुम्हाला पण सोबत दाखवून द्यावी ती जागा. भुलेश्वर टेम्पल उरळी कांचनच्या पुढे थोडस समोर आहे. नाव चुकलं असेल तर सॉरी. उरळी कांचनच्या थोडस समोर आहे. एक्झॅक्ट गावाचं नाव अजून लक्षात नाही बसलंय, सो तर त्यासाठी सॉरी. आणि एक फ्रेंड आहे तो सोबत, तो आपल्याला डायरेक्ट उरळी कांचनलाच जॉईन करेल. बट जस्ट थोडासा एक्साइटेड आहे. वेदर एकदम चिल आहे. आय थिंक मी टेम्परेचर नाही चेक केलं पण फील करता 18-19 डिग्री असेल. परफेक्ट फॉर रायडिंग. मजा येईल. जाऊयात. आणि खूप काही गोष्टी शेअर करायच्या आहेत तुमच्यासोबत, कारण की बरेच दिवस झाले तुम्ही नोटीस करत आहेत व्हिडिओ नाहीये. आय थिंक जवळपास 1 महिना होऊन गेलाय. यस राईट, 1 महिना होऊन गेला पण एक सुद्धा व्हिडिओ नाही टाकू शकलो मी. त्याच्या मागे थोडेसे रिझन्स आहेत. शेड्यूल खूप जास्त टाईट होत गेलाय आणि कामं वाढत गेली आहेत आणि थोडस आता एक नवीन चॅप्टर ओपन झालाय आयुष्यातला, त्यामुळे तिकडे जास्त फोकस वाढवलाय. जुन्या गोष्टींकडे थोडस दुर्लक्ष होतंय, त्यामुळे इंटेन्शनली करत नाहीये पण वेळ मिळत नाहीये, त्यामुळे हे असं होतंय. आणि मोस्ट इंटरेस्टिंग थिंग गोष्ट म्हणजे अशी की एवढे दिवस मी एक सुद्धा व्हिडिओ नाही टाकला. जवळपास महिना होऊन गेला आणि मी जस्ट या आठवड्यात मी माझं युट्यूब स्टुडिओचं काय म्हणतात त्याला, ते स्टुडिओ समथिंग ते मी चेक केलं. लिटरली एका महिन्यात माझा 1 सबस्क्रायबर वाढलाय. ठीक आहे, चला व्हिडिओ न टाकता सबस्क्रायबर काउंट इन्क्रीज होत असेल तर काय वाईट गोष्ट आहे. सो तर निघालोय. मी ऍक्च्युली लास्ट संडेला पण मी लोणावळा राईडला गेलो होतो. मी पूर्ण व्हिडिओ शूट केला पण त्या व्हिडिओ थोडासा व्हॉइसचा खूपच जास्त इश्यू आला म्हणून तो नाही पोस्ट करता आला तो व्हिडिओ. लेट इट बी. एक्साइटेड आहे. नवीन जागा आहे. पाहूयात. सो लेट्स गो. एन्जॉय द राईड बॉयज. यो मॅन. कूल कूल. हा कूल.
या रूटला आलेला आहे मी बरेच वेळेस. आपण सासवड, बारामती, जेजुरी हे जर राईड केल्या ना, या रूटनेच जावं लागतं ना त्याकडे. पण मी इमॅजिन करू शकतो आता मला जाताना काय लेवलचा ट्रॅफिक लागणार आहे. वाईट, फार वाईट. म्हणून थोडस खूपच जास्त प्रेशर आहे ना, बाकी काय नाही, चालत राहतं असं प्रेशर. पण ना मजा येते बरं का. नवीन चॅप्टर, नवीन लोक, नवीन माणसं, प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा. टू ऍडजस्ट विथ ऑल ऑफ देम अँड टू नो अबाउट एव्हरीवन इज जस्ट फन. मला आधीच माणसांना भेटायला, त्यांना बोलायला, त्यांच्या स्टोरी ऐकायला फार मजा येते. आणि आता मी रोज एका नवीन माणसाला भेटतो रोज, आणि त्यात मग मजा येते. म्हणजे त्यांचं आयुष्य जगण्याचा दृष्टिकोन समजतो. चांगला वाटला तर इम्प्लिमेंट करायचा, नाही वाटलं तर सोडून द्यायचं. पण बरंच काही शिकण्यासारखं असतं सोबतच्या माणसांपासून. त्यातल्याच एका कार्यकर्त्यासोबत आज आपण बाहेर जातोय. छान पोरगा आहे, खरंच छान पोरगा. मोठा आहे माझ्यापेक्षा वयाने, पण खूपच असा फोकस्ड आहे. फन टाइमला फन ठेवतो, कोणत्याच गोष्टीचं टेन्शन घेत नाही, एकदम चिल असतो, एकदम चिल. मजा येते त्याच्यासोबत टाइम स्पेंड करायला. जस्ट काल परवा आमची अशीच बसल्या ठिकाणी चर्चा झाली की बा सॅटरडे फ्री आहे, कुठतरी जायला हवं. म्हणलं मग सांगा डेस्टिनेशन. तो म्हणला इकडे असे असे माझ्या घराकडे उरुळी कांचनकडे फुलेश्वर टेम्पल आहे. मी म्हणलं त्यांना दाखवलं टेम्पल. मी म्हणलं अरे येऊ अवश्य. किलो 60 जाऊयात, 6 पर्यंत पोहोचायचं मला तिथे. 10 किलोमीटर बाकी आहे. चला रश करू, चिल जाऊयात, मस्त एन्जॉय करत. एक राईड केली होती मी, एक स्टोरी आठवली मला आता. बिलो 60च्या स्पीड नंतर खाली म्हणल्यानंतर एकदा मी ट्रॅव्हल केलं होतं पुणे टू नांदेड. नाईट केली होती मी, पूर्ण नाईट राईड. त्या टाइमला ना मी फर्स्ट टाइम नाईट राईड करत होतो, ते पण एवढी लॉंग. तर मी त्याच्यावर एकच कंडिशन ठेवली होती की मी अबाव 60 स्पीड बिलकुल जाऊ देणार नाही. तेव्हा माझी लिटरली स्पीड, हायस्ट स्पीड माझी 58 होती. मी 470 किलोमीटरचा डिस्टन्स 58 किलोमीटर आवरने कव्हर केलाय होल नाईट. आता टाइम किती लागला असेल तुम्ही कॅल्क्युलेट करा. पण इतकी स्मूथ राईड होती ना यार, लिटरली. म्हणजे 0 एफर्ट्स आणि कम्प्लीट हॅसल फ्री. इतका फन, इतका फन. एकटा होतो, सोलो मी कम्प्लीट. पण मजा आली होती बॉस, एक नंबर. मी जवळपास आय थिंक बोलने की बिमारी ना, बहुतेक मी 10:30-11 वाजता पुणे सोडलं होतं. आणि मी आय थिंक 6 वाजता मी पोहोचलो होतो नांदेड. हो, बट फार मजा आली होती, एकदम स्मूथ. लिटरली मी त्या टाइमला मला बाईकने 55-54 किलोमीटर लिटरचा मायलेज दिलेलं. बेकार मजा आली होती मला तेव्हा. म्हणजे जो फन फास्ट रायडिंग मध्ये थ्रिल वाला आहे तो आहे, पण ती ना एक टायरिंग राईड असते खूपच जास्त. तुमची बॉडी तर इंटरॅक्ट खूप जास्त करणार, परत तो नॉईज सगळा, हवेचा वाऱ्याचा आवाज, आणि कंटिन्यू ब्रेक घेणं पॉसिबल नसतं. तर मग त्याच्यामध्ये ना आपण थकून जातो. हे मी जेव्हा बिलो 60 गेलो, लिटरली मी पूर्ण त्या 470-450 जो काही किलोमीटर आहे त्या किलोमीटर एवढ्या मोठ्या डिस्टन्स मध्ये मी मोजून 4 ब्रेक घेतले असतील. आणि एकदम न थकता पोहोचलो यार मी. अशाच काही गोष्टी केलेल्या आहेत आपण सुद्धा. एक्सप्लेन करावं म्हणलं कॅमेरा पुढे पहिल्यांदा, कारण की तेव्हा माझ्याकडे कॅमेराच नव्हता. अजून एक राईडची स्टोरी सांगतो मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कधीतरी. नेक्स्ट राईड जेव्हा आपली होईल तेव्हा. तोपर्यंत वेट करा. मला आयडिया नाहीये भाई की हा व्हिडिओ मी कधी एडिट करून मी पोस्ट करेल, अपलोड करेल. लिटरली पण ट्राय करेल मी आजच्या आज घरी जाऊन एडिट करून उद्या संडेच्या दिवशीच हा अपलोड करायला, म्हणजे 16 मार्चला. कम्प्लीट पूर्ण माझं मी 90-100% देणार आहे त्या गोष्टीसाठी. लेट्स सी. ऑल राईट लेडीज अँड जेंटलमॅन, जिथे आपला फ्रेंड भेटणार आहे त्या लोकेशनवरती पोहोचलोय. तो येईल 5-10 मिनिटात. दिस इज व्हॉट द लोकेशन इज. हॉटेल प्लीज. ओके, हां, डोंट लुक फॉर द AK वाईन शॉप. डोंट लुक. हां, हॉटेल प्लीज अँड लॉज. यस, तो इथे भेटेल आपल्याला.
आणि आपण मग इथून आपली जर्नी पुढे कंटिन्यू करूयात. सो कॅमेरा चार्जला लावलाय, 60% आहे. हायवे आहे. माझा आवाज किती रेकॉर्ड होतोय मला माहित नाही, कारण की टायरचा नॉइज खूप आहे इथे. दॅट्स इट. दिस इज फॉर द अपडेट गाइस. यो बाइक इज परफॉर्मिंग एक्सट्रीमली फॅन्टास्टिक. मजा आली बॉस, लिटरली मजा आली. कसे असं फुलाची पिशवी आता हे फुलं यांनी तोडून आणून ठेवली, आता डायरेक्ट मार्केटला जाणार सकाळी. हो, सगळे नर्सरी. सगळेजण कसं आहे, पाणी. आपलं गाव आहे, गावाची टेकडी बघतो. हो, वर दिसली का? हा. आपल्या गावाची टेकडी. ते आपलं आमचं सगळं चौधरीचं गाव आहे. ओव्हरऑल सगळं चौधरीचं. हम्म. ठीक आहे, आम्ही चौधरीचं. हो. सगळे नर्सरी भाड्याने घेतात. लोकांनी आपली वेगळी जागा आहेत ना, रेंटने दिले. सगळे लोक नर्सरी पाणी मारतात. दिसले का तुला? सगळे लोक पाणी मारतायत या टाइमला. नाही मागतो पाणी मारायचं, कारण ऊनच आहे ना, पाणी घेत नाही. हे अपडेट. स्वराज चौधरी मित्र आपला, जो आपल्याला सोबत घेऊन तो मंदिर एक्सप्लोअर करायला नेतोय, त्याला पिकअप केलंय. परत एकदा हायवे टच झालोय आणि असं टार्गेट आहे की आम्हाला नारायणरावांचं आगमन म्हणजे सनराईज पाहायचं आहे. त्यामुळे थोडीशी रश करतोय आता, एवढंच, बाकी काही नाही. बट काय रेडिओ होतं यार घरात जायच्या. लिटरली ती किती ती थंडी, ते वातावरण कसलं भारी. कम्प्लीट नर्सरी इकडे तिकडे, पाहाल तिकडे भारी.